ए लवकर आवाज दे आवाज ए लवकर जय शंकर 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 ए लवकर ए लवकर जय शंकर 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 ए लवकर ओ हो हे इथं काय नाच काम करायला आणलं का काय आणलं ए मुर्द्या इथं कार्यक्रम काय आहे प्रदर्शनी आहे आणि उगा डान्स करायला कुठून आलं रे तू नाव नाव सांगतो काय आहे अरे येड्या आम्ही तुले काय विचारायला कुत्र्यासारखा इवळा लागला तू नाव सांग गाव सांग कुठून आला काय हॅलो 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 येडे हे काय अरे तू नाव काय आहे हु 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 अरे हा बोलता येत नाही तुले मुका 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 आहे का असं 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 मला वाटलं हे कुत्र्यासारखं काहून इवळा लागले अरे काय मुका मुका तू म्हणजे पहिल्यापासून मुका आहेस मग काय कारण झालं तू मुका होण्याचं म्हणजे लोकांचे घर झाडून काढत होता असं 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 अरे मग काय करत होता हा म्हणजे पोथ्या पुराण वाचत होता पंडित होता पंडित असं सांगणे आणि मग काय झालं रे इथला पंडित होता तर वा 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 होतो पंडित महाज्ञानी म्हणजे पंडित असल्याचा गर्व झाला तुले हा. वा 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 नाही मग का नाही मुका होणार तू नाही बराबर आहे ना मग याला सांगायचं हे होतो पंडित महाज्ञाने होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणे दशग्रंथ शास्त्र पुराणे चारी वेद मुखोद्गत वाणी चारी वेद मुखोद्गत वाणी लय शिकलेलं होतो पण याला गर्व आला या गोष्टीचा गर्व झाला. आणि म्हणून हे मुक झाले होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणे चारी वेद मुखोद्गत वाणे गर्वामध्ये झाली हानी आणि म्हणून मुख झालो वाचा गेली मुख झालो वाचा गेली मुख झालो वाचा गेली मुख झालो वाचा गेली 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 मुख झालो वाचा गेली मुख झालो वाचा गेली नाही 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 म्हणून मग बरं बरं इथलंच कारण आहे का रे आणखी काही कारण म्हणजे नुसतं खायचं काम करत होता हा परत वा वा परत भरून लागायचं तुला खायला आणि काय काय लागायचं रे जिलेबी जिलेबी येड्या येड्याची वा 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 आणि का रे मग भाजी पोळी भाकर असली तर म्हणजे हुल्या यायच्या तुले आणि गुलाबजांबू दही दूध तूप असलं की वा 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 हा नाही मग काऊन नाही मुका होणार बराबर आहे ना तुझी जीभ लय चरखी होती जीवा लालचावली भोजना लालचावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वांना घृता शर्करा पकवाना निंदिले उपांना गेले उपाना तेने पावलो मुखबंधन पावलो मुखबंद
खरं तुम्हाला सांगू का, शुद्धाक शांतीसाठी म्हणजे भूक जर शांत करायची असेल तर साधी पोळी आणि भाकर असली भाजी भाकरी तरी माणसाची, पण असं जर लालची तोंड पडलं असेल तर काहून नाही माणसं मुके होणार. आणि म्हणून हे मुक झालं. मुका झालं वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालं वाचा गेले, मुका झालो वाचा गेली, मुका झालं वाचा गेले, मुका झालो वाचा गेली, मुका झालं वाचा गेली, मुका झालं वाचा गेली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. ओ का रे मग का रे भजन कुजन करायचं असतं ना काहीतरी येड्या. पहा, म्हणजे भजने दिसले की याला इथला राग याला टंग 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 टंग. अरे रामबाबाचे बोट फुटायची येळ आली. मृदंग शिकता शिकता एक 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 बोल बसवण्यासाठी 8-8 दिवस जातात. हा अरे स्वर लावता लावता तो स्वर जर नाही लागला तर न ऐकणाऱ्याला सुद्धा ते ऐकावं वाटत नाही. इतकं स्वराचं रियाज करावं लागते. आणि झुंग अरे त्याला टाळ म्हणतात आणि याच्यातून ब्रह्मनाद निर्माण होतो. अरे इतर वाद्य ऐकला असता माणसाला हो माणसाचे काम उत्तेजित होतात. आणि अरे हे सात्विक वाद्य ऐकल्याच्या नंतर माणसाला कितीही क्रोध आला तरी शांतता होते. असं याला म्हणतात. हे भजने पाहिले की याच्या डोकसं उठा लागलं नाही मग हे मुक होणार. हो अरे साधू संतांची निंदा केली. साधू संतांची निंदा केली. केली. जाऊ द्या ना, खरे साधू कळत नाही तोपर्यंत त्याची निंदा करू नये. हो पण हे निंदा करा लागले मग बरं मुक झालेलं. हो साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपाला धली, एका जनार्दनी कृपाला भली. हो अरे म्हणून अशा प्रकारचे खरे साधू संत कळत नाही तोपर्यंत त्याची स्तुती नका करू, पण निदान निंदा तर नका करू. हो पण हे असले निंदा करणार. आणि म्हणून नाथबाबा सांगतात अशी साधू संतांची निंदा केल्यामुळं माझी वाणी गेली, मुका झालो, मुका झालो, वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, 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 मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. हो एकंदरीत भारूड म्हटलं की त्या भारुडामध्ये विनोद निर्माण होतात म्हणजे शब्दरचनाच सगळ्या संत महात्म्यांनी तशी केलेली आहे. त्या शब्दाचा सरळ अर्थ लावला असता आपल्याला विनोद वाटतो, आणि पण तो विनोद नसतो, त्याच्यात अध्यात्म भरलेला असते. हो प्रत्येक शब्दामध्ये आणि ते अध्यात्म तुम्हाला पटावं आणि म्हणून भारुडाची निर्मिती. हो म्हणून अशा प्रकारची सगळेच संत महात्म्यांनी भारुडांची निर्मिती केलेली आहे. आणि त्या भारुडाचं नियोजन आमचे असणारे मेरकर साहेब यांनी इथं मुद्दाम आगळा वेगळा वऱ्हाडी जत्रेमध्ये हा भारुडांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि तो 1 घंट्याचा कार्यक्रम आमच्यासाठी दिलेला आहे. बघू तुमचं समाधानकारक किती होतंय ते. हो सकाळपासून आमच्या घरचं कुठं गेलं काही समजेन. पांडुरंग बाबा दिसलं का हो तुम्हाला? दिसलं नाही, पण मग दुपारी दिसलं होतं आपल्याला त्याच्यावर बेरबारवर. असं का? हा, बिअरचं. पांडुरंग बाबा गाडेकर तुमच्याकडे कटिंग गिटिंग करायला आलतं का? नाही हो बाबा, अजून आलं नाही. नाही सकाळपासून दमले, आत्ता येतो म्हणले, बाहेर गेलं आणि यायचा पत्ता नाही. म्हणलं काहीतरी आता इथं नवीन स्टॉल लागले, घ्यायला पाहिजे होतं. काय सांगाव लोकायच्या बायका, तुम्हाला काय सांगावं, आत्ता मकर संक्रांत होऊन गेली, किती साड्या घेतल्या.
हो प्रत्येकीनं हो आम्हाला त्या वर्षाताई ठाकरेनं कशी तरी साडी दिली आणि म्हणून आमचं आज लाज राखली गेली बाई. हो कुठे बायको तू मागरायला करता नाही घरहानं नाही करायचं तुला निदान धड उभा तर आहे. मी सगळा उभा राहतो तुला काय हो, वाटलं सगळा. तू या लोकांसमोर कोण सांगायला लागली सांग पहिले कौन लोकांसमोर सांगायला लागली मागरायला सांगता तू हाच नवरा हो ना मी सांगतो साहेबानं मला अडवलं नाही तर मी आता जीव द्याय चालली होती. जीव हो कोणत्या जीव साहेबाला नकोसा झाला मला वाटतं कोणत्या याचा साहेबाला- संसार करण्यापेक्षा मला कोणत्या साहेबाला अडवलं ते कोळे साहेब किरण साहेब कोवे आणि ते म्हणले बाई तुम्ही काही का करा ना पण जीव देऊ नका जीव अनमोल हे आणि तुम्हाला काय त्रास आहे मला विचारलं म्हणले तुमचं रोज मजुरी देतो पण तुम्ही जीव देऊ नका. जीव देऊ नका मला पहिल्यांदा कोळे साहेब कोणते ते पाहू दे तुलाच कसं वाचवलं कसं वाचवलं म्हणजे माणसाला कोणाची दया येत नाही माई कदर आली त्याला. काही दया काऊन नाहीत मला काऊन नाही 100 रुपये देत हो तू 100 रुपये तुला संध्याकाळी हा त्याच्यासाठी पाहिजे तुले हो 100 रुपये. मग मी मला सांग, तुला काय कमी काय कमी नाही कदरली मी म्हणतो याचा संसार मी हो म्हणून करा लागली दुसरी असती तर जरा भर राहिली नसती. जरा भर राहिली नसते अबे तू जाय तर त्या बहिणीलाच घेऊन येतो हो बहिणी भेटते तुला आता हो पायातली चप्पल काढून त्याच्यात पाहतो चेहरा एकदा. विचार कोणाला कोण करा विचार हे सलमान खान हे सोन्या सोन्या सोनं हे असं हं. नाही सोनं जरा असं फक्त दारूच पडलं म्हणून सांग पिवळं तू काय पाय बरे हे दाढी फुटायला लागली माझ्यापेक्षा जास्त म्हणे माये म्हणे मा बाप म्हणे की सोन्यासारखा जवाई भेटला म्हणून हे असं सोनं. हो तुम्हाला सांगतो त्या दिवशी रस्त्याने येत असताना हो जास्त झाली आणि पडलं नालीच्या काठावर. तू ती गोष्ट नको सगळं जोगड्या ती उठलं की सुटलं पाय इज्जत नालीच्या काठावर पडलं साहेब तुम्हाला सांगतो मेरकर साहेब आणि तिकून कुत्रं आलं आणि कुत्र्याला वाटलं तोंड वासून पडलं तहान लागली काय कुत्र्यानं टंगडं वरी केलं आणि पाणी वाजलं याले इतकं याचं सोन्यासारखं इज्जत येले. हो तू मला सांग माझी इज्जत तर कुत्रं गेलं मागून कुत्री आली आणि कुत्रीनं पाहिलं कुत्रीला ते लाळ तोंडाली दिसली त्याच्या चट चट चाटाय डिकली मग हे मूड दे म्हणते कावं मा मुके काऊन घ्या लागली. हो आणि कसं म्हणता याचा संसार कराव इथली इज्जत याची हो रोज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी याच्या मांग हे पोलीस आणि पुढे पोलीस. हो ताई त्याच्यापेक्षा नग 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 ह्यो टाकून दे नवरा मला नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादूला नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हो तुम्हाला काय सांगावं लोकांच्या घराकडे पाहिलं की कच 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 जीव तुटते. मला हो. सांग तू लोकांच्या घराकडे पाहतच काऊन पाहता कशा लोकांच्या घराकडे आपल्याच घरात पाहायचं नाही इकून तिकून एअर कंडिशन आहे याचं घर एअर कंडिशन एअर कंडिशन विचारा ना त्याचं घर कसं बांधलं किती दिवसात त्यानं कसं बांधलं पाहायचं असं थाळीवर ताळा इकून कुड तिकून कुड हवा इकून हवा तिकून भले सांग लोक हवेसाठी मरतात दवाखान्यात हवा घेतात आणि तू म्हणता हवा नाही पाहिजे. मी हवा नाही म्हणजे लोकांचे शिल्यापाचे घर आहेत बिल्डिंगी 2-2 3-3 ताळ हो त्या लोकांच्या घरच पाडतो मी एक दिवस जाऊन जेसीपी त्या अतिक्रमणात बांधले येतं माहितीये का हो अतिक्रमणात बांधतात. भले हो का? सांग, किती चांगले लागते का त्याच्या घरात कधीतरी ऊन वावस पारा काहीतरी मला- आबे मी एकच झटक्यात बांधत होतो सिलापाचं घर पण मला काय माहितीये का मला तो जीव प्यारा आहे प्यारा महाजीव तुला प्यारा आहे मग हॅलो म्हणजे मग काऊन ना बांधत. ब्रह्मानंदजी भगत ग्रामपंचायत अधिकारी वासिम यांच्याकडून या मंडळीस 101 रुपयाचं
बक्षीस प्रदान झालेलं आहे. धन्यवाद. पाय भगत भाऊले माई कदर आली त्याला माई कदर राहिली माई मा मी नेहमी बसतो तुमच्या सोबत. काय सांगाल तू ते मला करते मग माई कदर आली म्हणून भगत भाऊन 100 रुपयाचं बक्षीस दिलं. ती कदर नाही ती माईच कदर. हो. तिला माहिती आहे, फाटके तुटके शिशी आम्ही शिशीतले दोस्त. मोडकेच घर तुटकेच छप्पर. मोडकेच घर तुटकेच छप्पर. मोडकेच घर तुटकेच छप्पर. मोडकेच घर तुटकेच जाऊ द्या छप्पर. ना जाऊ द्या मोडकं तोडकं का असे ना मला पण सांग, लोकांच्या तू एका रट्ट्यात बांधतो म्हणलं नाही का म्या मग तुझ्यावर प्रेम आहे हा. जीव आहे. म्हणून मग झालं काय झालं काय माहिती का, एखाद्यापर्यंत जर भूकंप झाला तर घर पडन, तू त्याच्या खाली दबशील. आणि म्हणून तुम्ही घर बांधत ना. वा 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 किती डोकं चालते यायचं सांगा. लोकांचे घर पडायसाठीच बांधले. बायको बचाव पैसा बचाव हेच माझं तत्व आहे. नाही नाही बायका भेटत नाहीत म्हणून ते बराबर आहे तुमचं. हो बायका- मोडकं तोडकं का असे ना पण लोकांच्या घरात गेलं तर असं उठा वाटत नाही. किती छान देवघर असतात पण मेल्याच्या मुडद्याच्या घरात देवघर तर असाव. हो मोडकेच घर तुटकेच छप्पर. देवाला देवघर नाही मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. हो. जाऊ द्या ना बरं घरादाराचं काय करायचं पण निदान लोकांचं काम इळभर केल्याच्या नंतर पोटाले पोटभर भाकर असावी. हो बरं, हे माहित आहे का, ही एवढी होती माहित आहे का, हे एवढी मा कवट्यात बसेना. आणि फिरायला का चाललो हिला घेऊन का मी चाललो का नाही फिरायले. मग लाज वाटायची मटायची एवढा हे एवढा भोपळा आणि मी एवढा बोंबील. मला कोणी म्हणायचं माहिती आहे का, हे 10चे आकडे कशी काय चालला 10. म्हणून मी काय केलं, इले पळू पळू उपाशी ठेवू ठेवू वाळी केली. उपाशी म्हणजे मर्यादा असतात. तुम्हाला सांगतो उमेश महाराज. अहो कंट्रोलचा माल भेटला तर घरा लोक टाकभर तांदूळ आणत नाही मुडदे. हो मग अरे सरकारनं माहित आहे का योजनाच कशासाठी काढली. सरकार